नमस्कार. या व्हिडिओमधून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. CTET परीक्षा 2021च्या तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मराठी या विषयामधील अध्यापनशास्त्र या घटकावरचे म्हणजे मराठी पेडागॉजीवर आधारित महत्त्वाचे 15 प्रश्न जे पाठीमागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. हे 15 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यानंतर CTETच्या तयारीसाठी जर तुम्ही हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ पाहायला मिळेल, त्याचे नोटिफिकेशन मिळेल. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर या ठिकाणी आपण एकूण 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी एक एक प्रश्न वाचल्यानंतर त्यासाठी मी एक 3 ते 4 सेकंदाचा वेळ घेईल. त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि शेवटी 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती गुण मिळाले, किती प्रश्न तुमचे बरोबर आले, किती चुकले, तर याचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे तुम्ही शेवटी 15 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले तर हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत पाहत चला. तर पहिला प्रश्न आहे वाचन करताना विद्यार्थ्यांना वाक्याच्या किंवा मजकुराच्या वेगवेगळ्या भागांमधील संबंध समजायला पुढीलपैकी कशाची मदत होते? पर्याय आहेत क्रियाविशेषण, सर्वनामे, विशेषनामे आणि क्रियापद बंध म्हणजे फ्रेझल वर्ब्स. तर प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना वाचन करत असताना एखादा उतारा असेल तर त्याच्यामधील वाक्य असतील किंवा एखादा मजकूर असेल, त्या मजकूर किंवा 2 वाक्यांमधील संबंध आहे तो समजायला कशामुळे खालीलपैकी मदत होते? तर हे समजायला जे वाक्यामध्ये किंवा उतार्यामध्ये सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांमुळे 2 वाक्यांमध्ये जो संबंध आहे तो विद्यार्थ्यांना समजत असतो. जर सर्वनामे वापरले नाही तर 2 वाक्यांमधील जो संबंध आहे तो विद्यार्थ्यांना समजणार नाही. त्याच्यामुळे याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे शिक्षक प्रशिक्षणाच्या तंत्रात प्रतिभास म्हणजे सिम्युलेशन उपयोग कोणत्या कौशल्याचा विकास करण्यासाठी होतो? शिक्षक प्रशिक्षणामध्ये प्रतिभासाचा उपयोग कोणत्या कौशल्यासाठी होत असेल? पाठ नियोजन करण्यासाठी, व्हिडिओ प्रात्यक्षिक पाहणे, सूक्ष्मलक्ष्यी अध्यापन की व्याख्यानाची चांगली टिपणे काढणे. तर यापैकी कोणत्या कौशल्याचा विकास करण्यासाठी प्रतिभासाचा उपयोग केला जातो? तर शिक्षक प्रशिक्षणाच्या तंत्रात प्रतिभासाचा उपयोग हा सूक्ष्मलक्ष्यी अध्यापनात या कौशल्याचा विकास करण्यासाठी या तंत्राचा म्हणजे प्रतिभासाचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पुढील शब्द कोणत्या वर्गात मोडतात? तर या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत, शब्द वाचायचे आहेत. त्याच्यानंतर निष्काळजीपणे, आज, मोठ्याने, सावकाश, उद्या, इथे, रागाने, कुठेही, आनंदाने, नंतर, सगळीकडे. तर नामे, सहाय्यक क्रियापदे, क्रियाविशेषणे की सर्वनामे यापैकी कोणत्या वर्गामध्ये हे शब्द मोडतात? तर उत्तर अद्यत चला. तर याचं उत्तर येणार आहे हे जे शब्द आहेत निष्काळजीपणे, आज, मोठ्याने, सावकाश, उद्या, तर ही क्रियाविशेषणे या वर्गात मोडतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. हे सर्व क्रियाविशेषणे आहेत. प्रश्न पुढचा आहे पूर्वानुभवावर आधारित चांगल्या मराठी संज्ञापनावर अवलंबून असणे म्हणजे काय? तर या ठिकाणी संज्ञापन म्हणजे समज लक्षात ठेवायचा आहे. संज्ञापन याचा अर्थ समज हा असतो. संकल्पना तयार करणे, अध्ययन प्रक्रियेचे संक्रमण, प्रश्न विचारण्याचे तंत्र किंवा प्रात्यक्षिक करून दाखवणे, समज किंवा आकलन असंही या ठिकाणी या संज्ञापनाचा अर्थ होतो. पूर्वानुभवावर आधारित चांगल्या मराठी आकलनासाठी अवलंबून असणे म्हणजे काय? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 अध्ययन प्रक्रियेचे संक्रमण. तर या ठिकाणी पूर्वानुभव आहेत आणि त्या पूर्वानुभवावर आधारित जे चांगले आकलन असतं त्याच्यावर अवलंबून असणे म्हणजे आपण या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा पूर्वानुभव असेल तर त्या पूर्वानुभवावर आधारित जे काही पुढचे काही अध्ययन आहे ते करत असतो. आपण एखादा पाठ ज्यावेळेस शिकवत असतो त्या पाठामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वानुभवावर आधारित काही प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे त्यांचं जे आकलन आहे ते जागृत होतं, म्हणजेच अध्ययन प्रक्रियेचं संक्रमण त्या ठिकाणी होत असतं. म्हणून पर्याय क्रमांक
2 याचं उत्तर येणार आहे की पूर्वानुभवावर आधारित चांगल्या मराठी संज्ञापनावर अवलंबून असणे म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे संक्रमण होय. प्रश्न पुढचा आहे पहा, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यतेमध्ये खालील निरीक्षणांचा समावेश असतो. तर पहा, विद्यार्थ्यांच्या ज्या काही विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यता असतात तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या निरीक्षणांचा समावेश असतो. तर यामुळे विद्यार्थी अनपेक्षित व कधी कधी वेडेपणाचे प्रतिसाद देतो, इतरांकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य तो ओळखतो, त्याच्याकडे शारीरिक सौष्ठव असते किंवा आवडीच्या विषयांकडे दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. तर पहा, विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यता असतात तर पहा त्याच्यामध्ये तो विद्यार्थी आवडीच्या विषयांकडे दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. म्हणजे पहा, एखादा विद्यार्थी असेल तर पहा त्याला एखादा गणित विषय आवडत असेल, मराठी विषय आवडत असेल तर त्या विषयाचा जर तास असेल तर त्या तासामध्येच तो तर त्या विषयाचे जे काही शिक्षक असतील त्या शिक्षकांच्या तासालाच तो जास्त लक्ष देणार आहे किंवा त्या विषयामध्येच त्याचं जे लक्ष आहे, जे अवदान आहे ते जास्त वेळ टिकणार आहे. म्हणजेच आवडीच्या विषयाकडे तो दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. तर पहा याच्यामध्ये विद्यार्थी अनपेक्षित किंवा कधी कधी वेडेपणाचे प्रतिसाद देतो तर ही नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह असा पर्याय आहे. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला पॉझिटिव्ह जे काय ॲटिट्यूड असतात त्यानेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा निगेटिव्ह पर्याय आहे. त्याच्यानंतर पहा, इतरांकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य तो ओळखतो. जे विद्यार्थी असतात, पहिलीचा विद्यार्थी असेल, दुसरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये ही क्षमता नसते की दुसऱ्याकडे किंवा आपला मित्र असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, कोणते कौशल्य आहेत हे त्याला ओळखता येणार नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. त्याच्याकडे शारीरिक सौष्ठव असते. तर या ठिकाणी शारीरिक सौष्ठव हे या ठिकाणी कसरतीने किंवा कष्टाने मिळवण्याची गोष्ट आहे किंवा ते मिळतं. म्हणजे या ठिकाणी शारीरिक सौष्ठव सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये, जे विद्यार्थी समजा 1ली ते 5वी पर्यंतचे असतील त्यांच्याकडे नसणार आहे. म्हणजे क्वचितच असेल, परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ते नसणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा या ठिकाणी चुकीचा असेल. त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आवडीच्या विषयांकडे दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यतेमध्ये समाविष्ट असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, अभिरुची बुद्धिमत्ता म्हणजे कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे अशी अध्ययन क्षमता की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत विकसित अशी श्रवण कौशल्य असतात आणि ते चित्रांपेक्षा शब्दांच्या माध्यमातून विचार करतात. समतोलाची आणि दृष्टी व हात यांच्या समन्वयाची योग्य जाणीव ठेवून केलेल्या हालचालीतून ते स्वतःला व्यक्त करतात. त्यांचा संगीताकडे कल असतो आणि ते ध्वनी, लय आणि आकृतिबंधाच्या माध्यमातून विचार करतात की माहितीचे तुकडे जुळवून तर्कशास्त्रीय आणि संख्यात्मक आकृतिबंधांमधून संबोधात्मक विचार करतात. तर पहा, अभिरुची बुद्धिमत्ता अध्ययन क्षमता म्हणजे खालीलपैकी काय. तर पहा, ही जी अध्ययन क्षमता असते तर ते अध्ययन क्षमता म्हणजे यामध्ये समतोलाची आणि दृष्टी आणि हात यांच्या समन्वयाची योग्य ती जाणीव ठेवली जाते आणि जाणीव ठेवून केलेल्या हालचालीतून स्वतःला विद्यार्थी व्यक्त करतात. तर विद्यार्थी अशा प्रकारे स्वतःला व्यक्त करतात तर त्या विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची बुद्धिमत्ता ही अध्ययन क्षमता असते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, गोष्टीचे शीर्षक, प्रकरणांचे मथळे, दृश्य माहिती यांच्या मदतीने गोष्टीच्या विषयाचा विचार करा आणि तुम्हाला ज्याविषयी उत्सुकता आहे त्याची नोंद करा. तर आता ही जी काही एक वाचन कृती सांगितलेली आहे तर ती वाचन कृती पुढील कोणती प्रक्रिया आहे. दृश्यीकरण, शब्दांचा मारा, पूर्वज्ञानाचा वापर की अंदाज. म्हणजे पहा या ठिकाणी वाचन कृती काय सांगितलेली आहे की गोष्टीचं शीर्षक आहे, प्रकरणांचे मथळे, दृश्य माहिती आहे आणि यांच्या मदतीने एखाद्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तुम्हाला ज्याविषयी उत्सुकता आहे त्याची नोंद करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही कोणती प्रक्रिया कराल. तर पहा, अशा प्रकारची जी वाचन कृती असते तर त्याच्यामधून फक्त आपल्याला अंदाज फक्त आपण लावतो. म्हणजे अंदाज हीच प्रक्रिया त्या ठिकाणी आपण करणार आहोत. कारण पहा, दृश्यीकरण म्हणजे जी गोष्ट आपण पाहणार आहोत, जी समोर गोष्ट असेल तर ती गोष्ट पाहूनच आपण त्याच्याविषयी विचार करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समोर एखादी गोष्ट दिलेली नाही त्याच्यामुळे हा पर्याय नसेल. शब्दांचा मारा म्हणजे या ठिकाणी त्या गोष्टीवरती फक्त आपल्याला भाष्य करायचं असेल किंवा त्याच्याविषयी विशेष अशी माहिती द्यायची असेल म्हणजे शब्दांचा मारा त्या ठिकाणी केला जाईल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 नसेल. आणि पूर्वज्ञानाचा वापर
तर पहा, एखादी गोष्ट असेल जी आपल्याला थोडीशी माहिती असेल त्या संदर्भामध्ये जर विद्यार्थ्यांना आपण विचार करायला सांगितलं तर त्या ठिकाणी पहा पूर्वज्ञानाचा वापर होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट थोडीशी माहिती असेल तरच. परंतु या ठिकाणी गोष्टीचं शीर्षक काय आहे हे विद्यार्थ्यांना काहीही तर माहिती नाही, त्या संदर्भात कोणताही पूर्वज्ञान त्या ठिकाणी कोणतंही पूर्वज्ञान नाही. म्हणजे या ठिकाणी पहा पूर्वज्ञानाचा वापर होणार नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला अंदाज लावायचा आहे. अंदाजे विद्यार्थी कोणतीही एखादी गोष्ट घेतील, एखादं शीर्षक घेतील, प्रकरणाचं मथळ घेतील किंवा दृश्य माहिती असतील, याच्या माध्यमातून त्यांना जे काही उत्सुकता असेल त्याविषयी विद्यार्थी नोंद करणार आहेत किंवा लिहिणार आहेत. म्हणून या ठिकाणी जी प्रक्रिया असेल या वाचन कृतीची तर ते फक्त अंदाज असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, पाणी शब्दाचा उच्चार शिकवताना तुम्ही. तर पहा, पाणी या शब्दाचा उच्चार विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. तर हा उच्चार शिकवताना तुम्ही खालीलपैकी काय कराल? विद्यार्थ्याला मराठीतील मिळत्या जुळत्या शब्दाचा पर्याय म्हणून वापर करण्यासाठी उत्तेजन देता की त्या शब्दाचा अर्थ शोधून वर्गाला सांगता? उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गाने ऐकावा म्हणून उच्चारता की तो परिभाषेतील शब्द आहे असे विद्यार्थ्यांना सांगता? तर पहा, पाणी हा शब्द आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. तर हा शब्द शिकवत असताना आपण काय कराल किंवा एक तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही यापैकी कोणती कृती कराल? तर पहा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 की उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गाने ऐकावा म्हणून आपण तो उच्चारला पाहिजे. म्हणजे पहा, पाणी हा शब्द असेल किंवा कोणताही एखादा शब्द असेल तर तो शब्द कसा उच्चारायचा यासाठी ऑडिओ डिक्शनरी असेल तर ते ऑडिओ डिक्शनरी आपण मोठ्या आवाजामध्ये लावू किंवा आपण तो शब्द पहा त्या उच्चारल्याप्रमाणे आधी मोठ्याने उच्चारू आणि तो शब्द सर्व विद्यार्थ्यांनी ऐकला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण तो मोठ्याने उच्चारला पाहिजे किंवा तो उच्चारू. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, संशोधनाच्या तत्वामधून म्हणजे पहा प्रिन्सिपल ऑफ डिस्कव्हरी असे सूचित होते की व्याकरणाच्या वर्गामध्ये विद्यार्थी व्याकरणावर आधारित अशा कृती करत असतात की ज्यामध्ये संयोगाचा विचार करण्याची आवश्यकता असते. विद्यार्थी अनेक उदाहरणांवरून काही नियम तयार करतात. विद्यार्थी कृती पूर्ण करताना व्याकरणाच्या नियमांचा जाणीवपूर्वक विचार करतात. विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी शिक्षकांची मदत मिळते. तर पहा, व्याकरणाच्या वर्गामध्ये या संशोधनाच्या तत्वामधून खालीलपैकी काय होतं? तर पहा, संशोधनाच्या तत्वामधून विद्यार्थी व्याकरणावर आधारित अशा कृती करत असतात की ज्यामध्ये संयोगाचा विचार करण्याची आवश्यकता असते. म्हणजे संशोधनाच्या तत्वामधून विद्यार्थ्यांना एकमेकांचा आधार घेऊन एकमेकांची मदत घेऊन या ठिकाणी ज्या कृती आहे तर ती कृती करण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना जाणवते. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं पहा उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, उपाहारगृहातील खालील निवेदनाचा अभ्यास करा. एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल आहे, त्याच्यामध्ये निवेदन आहे. एक पाटी आहे तर त्यापैकी त्या पाटीवरती खालील निवेदन आहे. पुढीलपैकी कोणत्या ओळीत चुका आहेत? तर त्या निवेदनावरती काही ओळी आहेत त्या चुका आपल्याला ओळखायच्या आहेत. आस्वादासाठी तयार आहे झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि चविष्ट खिमा पुलाव, चिकन बिर्याणी, ताज्या बोकडाचे मटण. आता या ठिकाणी पहा, हे निवेदन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणत्या ओळीत चुका आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. पहिली दुसरी ओळ फक्त पहिली आणि तिसरी ओळ की फक्त तिसरी ओळ? तर पहा, जर पहिली ओळ आपण पाहिली आस्वादासाठी तयार आहे तर पहा हे बरोबर आहे. दुसरी ओळ पहा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, तर ही ओळ सुद्धा पहा बरोबर आहे. तर ही एक तिसरी ओळ तुम्ही पहा की आणि चविष्ट खिमा पुलाव, चिकन बिर्याणी, ताज्या बोकडाचे मटण. तर पहा ही जी काही ओळ आहे तर या ओळीमध्ये पहा चुका आहेत. पहा फक्त तिसरी ओळ या ठिकाणी पहा चुकीची आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, खालीलपैकी कोणते वाक्य हे श्रवण वर्तनाचे वर्णन करत नाही? म्हणजे या ठिकाणी पहा श्रवण वर्तनाचे काही वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत किंवा नियम दिलेले आहेत. खालीलपैकी कोणतं या श्रवण वर्तनाचं वर्णन करत नाही? तर पहा या ठिकाणी पहिलं वर्णन आहे, लक्षपूर्वक ऐकण्याने वक्त्यांच्या कृतीचा अंदाज येतो. लोक निवडपूर्वक ऐकायला शिकतात आणि जे ऐकायचे नाही त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. चांगला श्रोता होण्याची क्षमता उपजत असते आणि प्रशिक्षणाशिवाय प्राप्त होऊ शकते. संज्ञापनातील किमान निम्मा भाग हा श्रवण प्रक्रियेचा असतो. तर या 4 वर्णनापैकी श्रवण वर्तनाचं कोणतं वर्णन हे चुकीचं आहे किंवा वर्णन करत नाही, तर हे वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा पहिलं वाक्य जर पाहिलं की लक्षपूर्वक ऐकण्याने वक्त्यांच्या कृतीचा अंदाज येतो, तर या ठिकाणी हे वर्णन एकदम बरोबर आहे.
कारण आपण लक्षपूर्वक ऐकतो त्याच वेळेस जो वक्ता बोलत आहे त्याच्या कृतीचा अंदाज आपल्याला येत असतो, म्हणून हे वर्णन बरोबर आहे. त्याच्यानंतर लोक निवडपूर्वक ऐकायला शिकतात. लक्षपूर्वक ऐकण्याने लोकांना निवडपूर्वक ऐकायला येतं किंवा ते ऐकायला शिकतात आणि जे ऐकायचं नाही त्याकडे दुर्लक्ष करता येतं. जे आपल्याला चांगलं ऐकायला आहे तेच आपण घेऊ शकतो, जे वाईट आहे जे ऐकायचं नाही त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येतं. तर हे श्रवणवर्तनाचं चांगल्या श्रवणवर्तनाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर पहा तिसरं, चांगला श्रोता होण्याची क्षमता ही उपजत असते. तर पहा या ठिकाणी चांगला श्रोता होण्याची क्षमता आहे ती उपजत नसते. तर पहा हे जे काय वर्णन आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे आणि पहा प्रशिक्षणाशिवाय ते प्राप्त होऊ शकते. तर पहा चांगलं श्रवण करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि जी काही क्षमता आहे तर ती आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकून आपण लक्षपूर्वक ऐकून ती क्षमता आहे तर ती आपल्याला मिळवता येते. म्हणजेच या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की चांगला श्रोता होण्याची क्षमता ही उपजत असते आणि ती प्रशिक्षणाशिवाय प्राप्त होऊ शकते, हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजेच हे श्रवण वर्तनाचं वर्णन करत नाही. संज्ञापनातील किमान निम्मा भाग हा श्रवण प्रक्रियेचा असतो, तर हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जे पहिलं वर्णन आहे, दुसरं आणि चौथं वर्णन या ठिकाणी योग्य आहे, परंतु तिसरं वर्णन हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर या ठिकाणी बरोबर वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे पहा, रोहनने अपघातात पडलेल्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडक्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडणाऱ्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडत्या दाताच्या जागी नवा दात बसवला. ज्या वाक्याची योग्य अशी वाक्यरचना आहे, शब्दरचना आहे, असं वाक्य या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर पहा या 4 वाक्यापैकी पहा पहिलं वाक्य जर पाहिलं की रोहनने अपघातात पडलेल्या, तर पहा पडलेल्या हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. पडलेल्या दाताच्या जागी नवा दात बसवला, तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर येणार आहे. दुसरं वाक्य पहा, रोहनने अपघातात पडक्या, तर पहा या ठिकाणी आपण पडक्या असं म्हणत नाही, तर पहा पडलेल्या असं म्हटलं पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. पडणाऱ्या हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे आणि पडत्या हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा वर्गात वाङ्मयातून विद्यार्थ्यांना, भाषा वर्गामध्ये वाङ्मयातून विद्यार्थ्यांना खालीलपैकी काय मिळतं? कोणत्याही सांस्कृतिक बाबींचा परिचय होऊ शकत नाही. भाषेतील अस्सल वैविध्याची व्याप्ती समजू शकत नाही. मराठीच्या जुन्या शैलींचा परिचय होऊ शकत नाही की कठीण शब्दांचा संग्रह मिळतो. आता या ठिकाणी पहा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत की आता भाषा वाङ्मयातून विद्यार्थ्यांना खालीलपैकी काय मिळत असेल, म्हणजे निगेटिव्ह गोष्ट तर मिळत नसेल, नकारात्मक गोष्ट तर पण मिळत नाही. आपल्याला वाङ्मय असेल त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह मिळतं, घेण्यासारखं असतं. तर यापैकी नाही जे शब्द आहेत, होऊ शकत नाही, समजू शकत नाही, त्याच्यानंतर परिचय होऊ शकत नाही, हे निगेटिव्ह टॅग वर्ड आहेत. लक्षात ठेवायचं आहे निगेटिव्ह जे शब्द असा टॅग वर्ड्स असतात तर हे पर्यायी उत्तर नसतात, म्हणजे हे पर्यायी उत्तर नाही. या ठिकाणी डोळं झाकून तुमचं जे उत्तर आहे ते कठीण शब्दांचा संग्रह आपल्याला वाङ्मयातून मिळतो. कोणतंही भाषा वाङ्मय असेल तर त्याच्यामधून कठीण शब्द विद्यार्थ्यांना समजतात, माहिती होतात आणि त्यांचा संग्रह हा विद्यार्थ्यांमध्ये होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, लेखन प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यामध्ये मुक्त लिखाण, विचारमंथन, समूहीकरण आणि कल्पनेची क्षमतामापन हे सर्वात महत्त्वाचं असतं? पूर्वलेखन, मसुदा लेखन, उजळणी की मुद्रित शोधन? तर पहा यापैकी कोणत्या टप्प्यामध्ये हे मुक्त लिखाण, विचारमंथन, समूहीकरण आणि कल्पनेची क्षमतामापन हे महत्त्वाचं असतं? तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, पूर्वलेखनामध्ये हे जे टप्पे आहेत ते सर्वात महत्त्वाचे असतात, ज्याच्यामध्ये पहा मुक्त लिखाण, त्यानंतर विचारमंथन केलं जातं, समूहीकरण जे विचार आपण करतो त्याचं एकत्रीकरण समूहीकरण केलं जातं आणि कल्पनेचे क्षमता मापन त्याच्यामध्ये होत असतं. तर ह्या ठिकाणी या पूर्वलेखनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. प्रश्न पुढचा आहे पहा, लेखन कृतीचा उत्तम क्रम कोणता? लेखन करण्यासाठीच्या कृतीचा उत्तम योग्य असा क्रम खालीलपैकी कोणता आहे? ज्याच्यामध्ये पहा टप्पे आहेत, संकलन, क्रमानुसार लावणे, मसुदा करणे, सुधारित मसुदा तयार करणे. तर पहा यापैकी योग्य असा क्रम लावलेला पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर पहा लेखन कृतीचा यापैकी उत्तम आणि योग्य क्रम जर पाहिला तर पहा संकलन
कोणतंही लेखन करत असताना सुरुवातीला आपल्याला संकलन करावं लागतं, माहितीचे संकलन आपण त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर ती माहिती आपण क्रमानुसार लावतो, योग्य अशा क्रमानुसार आपल्याला ती माहिती लावावी लागते. त्याच्यानंतर त्याचा एक मसुदा आपण तयार करतो, एक कच्चा मसुदा आपण त्याला म्हणू. तो कच्चा मसुदा आपण त्या ठिकाणी तयार करतो. हा तिसरी कृती आहे किंवा तिसरा क्रम आहे. आणि त्याच्यानंतर आपण मसुदा तयार केल्यानंतर जो कच्चा मसुदा आहे तर त्या कच्चा मसुदा आपण तपासतो, त्याच्यामध्ये काही चुका असतील, काही सुधारण्याची गरज असेल तर ते सुधारणा करून आपण त्या ठिकाणी सुधारित असा मसुदा तयार करतो. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही लेखन कृतीचा हा जो काही क्रम आहे तो योग्य असा आहे, तो उत्तम असा आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. तर पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 15 प्रश्न हे मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित विचारलेले पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये ते पाहिलेले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणासह देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 31 जानेवारीच्या परीक्षेमध्ये विचारले जातील. पेपर 1 असो, पेपर 2 असो, सगळे प्रश्न हे तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये उपयोगी असेच हे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पेपर 1 असो, पेपर 2 असो, सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा होईल, या प्रश्नांचा तुम्हाला सराव होणार आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.